हाय हॅलो सर्वजण कसे आहात. आणि आज माझा भजे करायचा बेत होता आणि माझ्या पिल्लूला बटाट्याचे भजे खूप आवडतात आणि आम्हाला कांद्याचे, म्हणून मी दोन्ही मिक्स भजे बनवले आणि इतके टेस्टी लागतात. आम्ही सर्व फॅमिलींनी आज त्याच्यावरच रात्री म्हणजे तेच खाल्ले इतके पोटभर की जेवण करायची गरजच पडली नाही. दुसऱ्या दिवशी मी माझे कबोर्डचे ड्रॉवर आवरायला घेतले. ते आवरून झाल्यानंतर मी म्हटलं आता आपण पुऱ्या करून घेऊ, तिखट पुऱ्या, कारण का माझ्या पिल्लूला आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात. त्याच्यामुळे मी पुऱ्या करायला घेतल्या आणि सगळं त्याच्यात तिखट, मीठ, जिरे पावडर, ओवा वगैरे सगळं टाकून घेतलं. कारण का आणि त्याच्यात मी हे पण टाकले, तिळं पण टाकले छान लागण्यासाठी. आणि खूप टेस्टी झाल्या होत्या पुऱ्या. आणि तुम्ही काय करता तुमच्या मुलांसाठी तेही मला कमेंट करून सांगा. आणि नंतर म्हटलं शेंगदाण्याचा कूट करून ठेवावं, त्याच्यामुळे शेंगदाणे भाजून घेतले. कारण का आम्ही शेंगदाण्याच्या कुटाची भाजी खातो. ग्रेव्हीचीही भाजी करते मी, जशी पनीरची झाली, काबुली चणे, मशरूम, किडनी बीन्स याच्याही करतो, पण जास्त करून शेंगदाण्याच्या कुटाच्या. मग इकडे मी ते शेंगदाणे थंड होईपर्यंत म्हटलं पुऱ्या तळून घ्यावं, कारण का आम्ही शेंगदाण्याचे कव्हर काढूनच कूट करून घेते, कारण का ह्यांना शेंगदाण्याच्या कव्हरसहित कुटलेले म्हणजे कूट आवडत नाही. आणि मग त्याच्यानंतर मी पुऱ्या तळून घेतल्या आणि पुऱ्या बघा किती छान होत आहेत. आणि हे बघा, हे असे असे शेप्स आहेत ना, माझ्या पिलूला खूप आवडतात, तेही मी तसेच तळून घेतले. आणि आज माझी चप्पलच तुटली. हे बघा, ही इतक्या म्हणजे 2-4 वर्ष झालं मी वापरत होते घरात घालायची, कारण का फरशी खूप थंड असते, पण ती आज तुटली. त्याच्यानंतर मी रात्रीसाठी कारल्याची भाजी करायला घेतली. तुमची लहान मुलं खातात की नाही तेही मला सांगा. आणि दुसऱ्या दिवशीसाठी किडनी बीन्सची भाजी भिजवली आणि केळं खाऊन असा संपवला दिवस. चला तर भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.